हलका फुलका पाऊस नाही, खूप जोरात पाऊस आला. दार उघडवाली फिलिंग आली. हॅलो गाईज, सो आता जस्ट डे 2 आहे आणि आम्ही रिअलाइज केलं दॅट वी हॅव नॉट गिवन यू अ रूम टूर देण्यासारखं ॲक्च्युली काही नाही आहे, बट सिंगापूरच्या हिशोबाने आय थिंक इट इज प्रिटी गुड. म्हणजे रोज तुम्हाला असे छोटेच मिळणार. सो वॉक केल्या केल्या इथे वॉशरूम आहे, तिथे आम्ही थोडं आमचं मेडिकल सामान आणि ब्रश वगैरे ठेवलं आहे. इथे शॉवरिंग एरिया आहे, तिथे आमचे कपडे आहेत खाली घालायचे आणि तिथे जस्ट वॉशरूम. देन इथे हुक्स आहेत हँगिंगसाठी आणि बस ही रूम संपली आहे इकडे. म्हणजे ही एवढीच रूम आहे. बेड आहे. देन इकडे असं एक छोटंसं स्टोरेज आहे, टेबल आहे, फोन प्लग, तिथे ड्रेसिंग टेबल आहे. म्हणजे आय थिंक नेसेसिटीजच्या मानाने दे हॅव गिवन अस सफिशियंट थिंग. फ्रीज आहे तिकडे खाली आणि वरती केटल. आणि मी हे दाखव तू पाहिजे तर की वीस मला झालेले तिथे. सो इथे थोडस हँगर्स आणि स्टोरेज, लॉकर दिलंय, खाली चप्पल आहे आणि वरती पण सिमिलर स्टोरेजेस दिले जिथे आम्ही आमचे ऍक्च्युली यूज क्लोथ ठेवलेत सध्या. दॅट्स हाऊ ऑर्गनाइज्ड वी आर गाईज. दॅट्स हाऊ ऑर्गनाइज्ड वी आर. आणि आमची रूम अशी रूम टूर देण्यासाठी क्लीन केली असं नाहीये, अशीच असते रूम टूर. म्हणजे मला पण ओसीडी आहे आणि जर मी जरी थोडंसं इथे काय ठेवलं तरी मग ओवीला पसारा बघत नाही तो करतो. बस दॅट्स इट. गाईज लुक ॲट दिस ब्रेकफास्ट. इट इज सो अमेझिंग. ब्रेकफास्ट आहे की बुफे आहे फुल. टी, कॉफी, वॉर्म मिल्क आणि हा ओमी. ओमी तू काय खातस? ओ चॉकलेटवाला घे, जॅमवाला नको घेऊस. थोडासा उठ माझ्याला. बटाटा का अँड देन देयर इज अ लॉट ऑफ फूड ऑल्सो हिअर. हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू डे 2 ऑफ आवर सिंगापूर ब्लॉग. and we are at युनिव्हर्सल स्टुडिओ. ओके, सो आजचा डे प्लॅन कम्प्लिटली युनिव्हर्सल स्टुडिओला आहे. बाकी आम्हाला काहीच आयडिया नाहीये. सो वी विल टेक यू अलॉंग विथ अस आणि बघूया. येस, लेट्स गो. ये वी आर ॲट युनिव्हर्सल स्टुडिओज. लाईन बघतोयस? लाईन म्हणजे एवढं लाईन असते असं बोलते. विचार कर काय बोर होत असेल एवढ्या लाईन मध्ये उभं राहायला. आता तर आपण ते चालतोय. आम्ही पहिलाच बेस्ट राईड करतोय. एक तर एक्सपेक्टेशन माझे एवढे आहेत. सो ट्रान्सफॉर्मर्स राईड कशी होती? मस्त होती यार, खूप छान होती, खूप छान. टू गुड. काय एक्सपिरियन्स होता. म्हणजे काइंड ऑफ अ 4DX राईड. तुम्हाला ते असे सगळे इफेक्ट्स येतात, अशी हवा बिवा गरम हवा लागते, पाणी बिणी पडतं आणि एकदम फील आहे आणि मस्त स्टोरी बिरी आहे. तिकडे जाते तिकडे आपटते हे अशी गोल 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 फिरते, अशी वर खाते. ते मोठे मोठे रोबोट्स तुम्हाला उचलून फेकतात. असं खूप काय काय आता मज्जा आली. येस. तर गाईज ही जी राईड आता चालू झाली आहे, बेसिकली दोन्ही आहेत. एक ह्युमन आहे, एक सायलॉन आहे. एकामध्ये तुमचे पाय हवेत असतात, दुसऱ्यामध्ये तुमचे पाय जागेवर असतात. आम्ही दोन्ही राईड केल्या. दोन्ही राईडच्या आधी एक नेक्स्ट लेवल एन्झायटी आणि असं नर्वसनेस होता खूप सारा. बट इव्हेंच्युअली दोन्ही राईड आम्ही कंप्लीट केल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ही आहे माझी बायको. हिची हालत बघा, आवळा सुपारी खात बसली आता कारण तिला डिझीनेस झाले. म्हणजे खूप चांगली होती पण थोडंसं ढवळतं पोटात. मग मला मोशन सिकनेस आहे म्हणून. नाही तर तुम्ही येऊ शकता. ह्या लोकांना सगळ्यांना खूप मजा आली.
बाबा मला ह्युमन मध्ये जास्त मजा आली. ह्युमन मध्ये त्याच्यामध्ये असे ड्रॉप्स स्केरी आहे आणि ही जी सायक्लोन वाली आहे त्याच्यात पूर्ण गोलम गोल आहे सगळं. बट इट वॉज गुड. बेसिकली ती फाईट आहे दोघांमधली. हा सो ह्युमन्स आणि सायक्लॉन ची फाईट आहे. सायलॉनच आहे ते. सायलॉनच आहे ना ते. सायक्लॉन त्यांची फाईट आहे ती. आणि आम्हाला लाईन एवढी नाही मिळाली. ह्युमन साठी तर खूपच कमी लाईन होती. सायलॉन साठी थोडं लेट झालं ते ह्युमनला जाऊन म्हणून लाईन. तर एक 40 मिनिट्स मध्ये आम्ही ती पण झाली. आता आम्ही 2 मिनिटचा ब्रेक घेणार आहोत आणि मग बाकीचं बघणार आहोत. सो आता आम्ही चाललोय एन्शियंट इजिप्ट राईडला. ही पण एक रोलर कोस्टर राईड आहे आणि ठीक आहे ना, मजा येईलच. करेक्ट. मी पूर्णपणे भिजलेलो आहे. माझी पॅन्ट भिजलेली आहे, माझे सॉक्स भिजलेले आहेत, माझे शूज भिजलेले आहेत, टी शर्ट थोडंफार हे जे स्प्रिंकल्स दिसतात तेवढंच आहे. डिपेंड आहे लकवड. कुठे जागा मिळते तुम्हाला बसायला त्याच्यावर. मम्मीला तिच्या केसांचं टेन्शन आलेलं. मम्मी तर वाचली. मला पण म्हणजे ठीक आहे, ओके भिजली मी. येस. खूप छान होती यार. काय मजा येत होती. मजा आली ना. आणि किड्स फ्रेंडली पण आहे. सो दिस इज फार अवे. भाई हे लोक खरंच फार अवे गेले आहेत. भागो. वाव. वेज मध्ये हाच ऑप्शन होता फक्त. रॅप होतं. बाबा खा ना. बाबा दमलेत. कसं आहे? तुला आवडलं? स्वीट पोटॅटोज आहे ना ते. अँड दिस इज व्हेज रॅप. गाईज आम्ही एन्चॅन्टेड एअरवेज करून एक रोलर कोस्टर राईड आहे ती केली. आणि जसा आमचा नंबर आला आम्ही त्या राईडमध्ये बसलो आणि पाऊस चालू झाला. पाऊस आणि हलका फुलका पाऊस नाही, खूप जोरात पाऊस झाला. म्हणजे मी लिटरली त्या वॉटरवाल्या राईड मध्ये नाही भिजली. तिकडे देव माझ्या सोबत होता की मला नाही भिजवायचं होतं. आणि इथे जसं बसलो आणि जसं रोलर कोस्टर बाहेर निघाला, तो पण आउटडोर वाला रोलर कोस्टर. एवढ्या वेळ आता थोड्या टाइम इंडोर वगैरे पण केले. आणि जसा बसलो आणि तो चालू, काय फील होता यार. एकदम भारी. म्हणजे रोलर कोस्टर साधा होता, म्हणजे छान होता रोलर कोस्टर, पण थोडा साधा होता. बट भाई साहब काय फील होता. फुल भिजलो, फुल. हा एकदम वेगळीच फिलिंग. अशी हवा येते आणि मजा आली. पाऊस बघा, क्रेझी. बापरे. आणि नशीब आमचं ऑलमोस्ट फिरून झाल्यानंतर आलाय. सो नाव वी आर ॲट द मिनियन्स पार्क ना. बा 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 बा. ही बाई बा माझी मम्मी बा 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 बा. क्यूटी. Before we begin your training, we need to do a routine. हा ओमडी त्या कोंबडीवर बसणार होता पण मुद्दामच पुढे बसलाय आणि मागे मम्मी बसली आहे. किड्स राईड. मी आणि बाबा रिॲक्टिंग ऑन दिस. हे दोघं असे कॉन्स्टंट सगळ्या राईड्स करतायत, म्हणजे इट्स गुड. आणि आम्ही बघता यांना बघतोय. आता भिजून करणार आहेत, पण करणार. मिस नाही करेंगे हम कोई. काय तुझी बायको अजिबात कशात बसत नाही. जावई आणि सासू बसते सगळ्या राईड मध्ये. अशी होते ना.
the situation under control. ए प्रचित, हा बघ प्रचित. गाईज वी आर इन द लेगो स्टोर नाव आणि हे काय सुंदर बनवलंय, किती मस्त आहे. तो कुठे गेला छोटा मुलगा, तो बघा तिकडे, त्याचं काय चाललंय. हा माझा नवरा आणि तो माझा एक भाऊ, दोघं पण सेम आहेत, सेम. किती महाग आहे माहितीये का ती, इंडियामध्ये पण ती महाग आहे. विनम्रताई निव्यांना इथे घेऊन आली. 22,500. But I give you another option at 10%. This. I'm not taking any option. Hello Hello guys. guys. So we are back in our hotel. And it's time for day 2 review. सो आमच्या फेसवरून दिसतंय आम्ही किती टायर्ड आहोत. आम्ही फुल डे युनिव्हर्सल स्टुडिओ केलंय आणि त्याच्यानंतर आम्हाला फिरायची इच्छा होती, सो आम्ही इथून लिटिल इंडिया केलं, कारण इथे लिटिल इंडिया आमच्या हॉटेलचं खूप जवळच आहे. 7 मिनिट्सच वॉकिंग आहे. सो आम्ही डिनर करायला तिथे गेलो. हा म्हणजे आम्ही फ्रेश विश झालो आणि मग त्याच्यानंतर आम्ही जस्ट एकदम मिनिमली एक्सप्लोर करून आलोय. अजून फुल नाही बघितलंय Correct. लिटिल इंडिया, पुढे बघूच. येस. रिव्ह्यू ऑब्विसली युनिव्हर्सल स्टुडिओचाच असणार आहे, बिकॉज आम्ही फुल डे तिथे स्पेंड केला Correct. आहे. आणि आमच्या साईडने आमचे रेकमेंडेशन असणार आहेत की युनिव्हर्सल स्टुडिओज मधल्या कोणत्या राईड्स करायला पाहिजेत, कोणत्या नाही हा करायला आम्ही पाहिजेत. आमचे प्रेफरन्सेस और देऊ. रेकमेंडेशन असं तुम्हाला सांगू, अदरवाइज इट्स युअर चॉईस. मॅप घेऊन बसलोय आम्ही, कारण ते खूप मोठं आहे. तर आम्हाला लक्षात नसणार आहे की आम्ही कोणत्या हा, राईड्स आणि केल्या मग आहेत, आणि मग मिस आउट नको व्हायला. क्लिअर विथ द इन्फॉर्मेशन. Correct. तर बेसिकली ना तिथे असे वर्ल्ड आहेत, म्हणजे सेंटोसा मध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ आहे आणि Theme parks युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये थीम पार्क्स आहेत. सो थीम पार्क्स आर वन इज एन्शियंट इजिप्ट, देन सायफाय सिटी, न्यूयॉर्क, फार फार अवे, मिनियन लँड आणि हॉलिवूड अँड द लॉस्ट वर्ल्ड. ऑल्सो. ठीक आहे. सो असे 1 2 3 4 5 6 7 तिकडे पार्क्स आहेत. थाला फॉर अ रिझन. सो आम्ही राईडने स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट आम्हाला न्यूयॉर्क वाला पार्क लागलं, करेक्ट. जे आमच्याकडून ऍक्च्युली नकळत मिस नाही झालं, झालं. म्हणजे ऍक्च्युली झालं असं की आम्ही तिकडे 1-2 विचारले शोज चालू आहेत का, पण ते बंद होते. सो आम्ही न्यूयॉर्क नाही केलं, बट आम्ही एंड ऑफ द डेला केलं. सो आम्ही डिरेक्टली गेलो सायफाय सिटीला. आणि सायफाय सिटीला आम्ही फर्स्ट राईड केली, विच वॉज द ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर राईड. राईड. येस. इट वॉज रिअली गुड. म्हणजे आम्ही ऐकलेलं पण, इट इज रेकमेंडेड हा. फ्रॉम आवर साइड ऑल्सो. इट इज It is रेकमेंडेड recommended. फॉर शुअर. देन वी हॅव ह्युमन अँड सायलॉन. दोन्ही रोलर कोस्टर राईड्स आहेत आणि सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओच्या बेस्ट आहेत. सो यू शुड डू इट. आय मीन यू आर definitely गोइंग टू recommended. युनिव्हर्सल, सो यू शुड डू दॅट. डोंट मिस दॅट. या फॉर शुअर डू इट. ऍक्सेलेटर करून पण आहे, विच तर ती आय वुड नॉट रेकमेंड बिकॉज ते गोल 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 गोल. अच्छा ती कशी हा. डोंट डू दॅट, म्हणजे मी बोलेन नका करू. दॅट्स इट. दॅट वॉज अबाउट सायफाय सिटी. करेक्ट. आम्ही जस्ट क्विक रिव्ह्यूज देतोय. आफ्टर दॅट वॉज एन्शियंट इजिप्ट. एन्शियंट इजिप्ट मध्ये वी डिड वन राईड विच वॉज रिव्हेंज ऑफ मम्मी. अगेन इनर रोलर कोस्टर. इट वॉज गुड. रेकमेंडेड फ्रॉम आवर साइड. ट्रेजर हंटर्स आहे, डेफिनेटली नॉट रेकमेंडेड फ्रॉम युअर साइड. वेट टाइम खूप आहे आणि त्या ह्याच्यात काही एवढं म्हणजे interest का नाही. वेट टाइम आहे ते पण मला माहिती नाही. हा. डोंट डू इट. आफ्टर दॅट वी मूव्ह टू द लॉस्ट Lost वर्ल्ड. World. लॉस्ट वर्ल्ड मध्ये दे बोट डिड अ कॅनोपी फ्लायर. ओके Average आहे. ॲव्हरेज. आफ्टर बेस्ट थिंग अबाउट द लॉस्ट वर्ल्ड वॉज द जुरासिक पार्क रॅपिड एडव्हेंचर. आय डिड इट ट्वाइस. रेकमेंडेड. डेफिनेटली रेकमेंडेड. ह्यात तुम्ही थोडे भिजू शकता, हा. तर जस्ट बी डिपेंड्स ऑन केअरफुल. लक, बट छान राईड आहे ती. देन डायनोसोरिंग पण आहे, नॉट रेकमेंडेड. फक्त किड्स असतील तर मे हा, बी यू yes. कॅन गो. आफ्टर दॅट वी मूव्ह टू फार फार अवे. श्रेकच्या फिल्म बेस्ड वरती आहे, ज्याच्यातल्या तिथे जास्त शोज आहेत. ते करेक्ट. एक
पुस इन बुट्स म्हणून आहे राईड. मे बी यू कॅन डू इट. It's a roller coaster आहे. झालेले म्हणून आम्ही नाही केलं केलेलं. बॅक टू बॅक. देन एक श्रेक 4D ऍडव्हेंचर आहे. नॉट रेकमेंडेड ॲट ऑल. टाइम वेस्ट झाला आमचा तिकडे. डॉंकी लाईव्ह अगेन नॉट Not रेकमेंडेड recommended. ॲट ऑल. आणि एन्चॅन्टेड एअरवेज इट वॉज रेकमेंडेड आणि ऍक्च्युली बेसिक आहे बट ऍक्च्युली ऍव्हरेज आहे. पण त्या टायमिंगला पाऊस आला होता सो हा तुम्ही ते बघितलं असेल तर हा. आमच्यासाठी खूप बेस्ट एक्सपिरियन्स झाला तो. फ्रॉम आवर साइड आय वुड से रेकमेंडेड. येस येस. देन वी मूव टू मिनियन लँड. मिनियन लँड मध्ये ही डीड ऑल द राईड्स Correct. ऍक्च्युली. मिनियन So- मॅनहेम करून एक ट्रान्सफॉर्मर्सचा शो आहे, तसाच एक सिमिलर शो आहे. स्टोरी लाईन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अशा राईड मध्ये बसून तो रेकमेंडेड फ्रॉम आवर साइड. क्यूट आहे ते हा. बेसिकली खूप. एक बग्गी बुग्गी आणि सिलीज Series वाली वाली. आहे. वी वुड से ओकेश. नाहीच आमच्या म्हणजे केसमध्ये तसं. कसं पाऊस आलेला तर लाईन मध्ये उभं राहायचं म्हणजे ह्यांनी विचार केला पावसात भिजण्यापेक्षा लाईन मध्ये उभं राहू. सो म्हणून आम्ही त्या Okay, केल्या पण ओकेशच बट किड्स असतील तर आय थिंक रेकमेंडेड आहे ते. Recommended, अदरवाईज ओकेश आहे. आणि हा ह्या सगळ्या मध्ये मध्ये ना एक कॅरेक्टर मीट अँड ग्रीट पण असतं. Correct. सो ते तुमच्या लकवर डिपेंड की तुमचा टाइम तेव्हा म्हणजे मॅच झाला आणि ते कॅरेक्टर्स म्हणजे तुम्ही बाहेर आले. लाईन मध्ये नसाल कुठची तरी राईड करून आले हा, असाल आणि आणि तेव्हा तेव्हाच ते ते कॅरेक्टर कॅरेक्टर आले तर आले. यू कॅन क्लिक पिक्चर्स. आज खूप पाऊस होता नंतर हाफ डे हा. नंतर सो आम्हाला जास्त कॅरेक्टर्स नाही नाही मिळाले. भेटले. आफ्टर दॅट देर इज अ हॉलिवूड जे आमच्याकडून मिस झालं. पण ते शोज असतात त्याचे टायमिंग Timings म्हणजे इफ असतात. यू इंटरेस्टेड फॉर द शोज देन ते टायमिंग बघून यू हॅव टू बी देअर ऍट दॅट टाइम. अँड देन कमिंग बॅक टू To द New York. न्यूयॉर्क वन. बिकॉज Yes. ते कसं होतं न्यूयॉर्क पासूनच चालू होतं आणि असं फिरून ते हॉलिवूड आणि Hollywood. न्यूयॉर्क हा. परत तिकडेच. सो न्यूयॉर्क मध्ये एक रेडी सेट रेस्क्यू आहे जे आम्ही ऐकलंय. इट इज नॉट रेकमेंडेड. Recommended. सो वी डिडंट म्हणजे आम्ही गेलोच Bothered नाही तिकडे. तिकडे, हा. हा. त्याच्यानंतर एक सेसिमी स्ट्रीट हे तर काय ते हे स्पेस चेस आहे. हा ते ते आहे. पण केलं स्पेसचे. ते पण तेच. खूप क्यूट होतं असं बघून लहान मुलांसारखं. रेकमेंडेड आय विल से. Then एक- रेकमेंडेड फॉर हर. माझ्यासाठी एव्हरेज होती म्हणजे किड्स क्यूट असतील होतं तर ते माझ्यासाठी. येस. देन एक रिदम ट्रक Truck. म्हणून आहे विच इज आय थिंक अ शो. Show. पण पावसामुळे आम्ही नाही एक्सपिरियन्स केला. सो आय विल सो आम्ही त्या टायमिंगला तिकडे होतो बट सिन्स पाऊस होत होता त्यांनी Cancel शो झाला तो कॅन्सल show. झाला. आणि एक लाईट्स कॅमेरा ऍक्शन म्हणून आहे. दॅट इज ऑल्सो Recommended रेकमेंडेड from फॉर us. शुअर. त्याच्यामध्ये खूप इफेक्ट्स येतात. Correct. सो गुड. सो ओव्हरऑल युनिव्हर्सल स्टुडिओचा एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड येस. फॉर अस. आणि राईड्स आहेत कव्हर करण्यासारखं खूप काय काय आहे. खाण्यासाठी आम्ही एक फार फार हवेमध्ये फ्रेंग फ्रायर्स असं फ्रायर काहीतरी गुड फूड करून एक वी काहीतरी विल पॉप होतं. ऑफ द नेम Yes. ओव्हर हिअर. तर तिथे आम्ही 3 व्हेज डिश होत्या त्या तिन्ही ऑर्डर केल्या विच वॉज स्वीट पोटॅटो, हॅश ब्राउन्स आणि अँड व्हेज रॅप म्हणून होतं. व्हेजी रॅप होतं. तर- सो हा ते आम्ही खाल्लं. जस्ट टू समराईज इट इज की ना तुम्हाला तुमचा डे प्लॅन करायला लागेल प्रॉपरली. लाईक यू हॅव टू रिसर्च विच राईड्स आर गुड. आता आमचे रेकमेंडेशन कॅन हेल्प यू विथ दॅट. करेक्ट. अदरवाईज यू हॅव टू प्लॅन युअर डे. मग आरामात 80% 75% तरी आरामात युनिव्हर्सल स्टुडिओ स्टुडिओ कव्हर होऊ कव्हर. शकतो. अदरवाईज फिजिकली ते पॉसिबल नाहीये. हम्म. फिजिकली मेंटली सगळं एकसाथ करणं ऑब्व्हियसली आपल्याला गिडीनेस टाइम वगैरे पण कमी होतं. असतो की म्हणजे आता आमचं लक होतं की आम्हाला 1-2 राईड्स मध्ये टाइम गर्दी कमी, नाही हा. मिळाली आम्हाला. ते तू बोलत होतास हा. ना की राईट साईडनी गेलो म्हणून गेलो म्हणून ऍडव्हान्टेज. आम्हाला पण हा advantage. मिळाला की तिथला वेट टाइम खूप जास्त असतो जो आम्हाला खूप कमी मिळाला. आणि तर आम्हाला झालं कव्हर असं की करायला खूप गोष्टी मिळाल्या. स्टार्टिंगला आमची एनर्जी हाय होती तर आम्ही हाय Correct. एनर्जी राईड्स मध्ये गेलो. मग थोडं काम Calm डाऊन down होऊन होऊन असं. सो यू हॅव टू प्लॅन युअर डे अकॉर्डिंगली. आणि कमिंग टू द बेस्ट पार्ट. सो हा. माझ्यासाठी तर ती जुरासिक पार्क वाली बोट राईड वॉज Correct. बेस्ट. मी 2दा गेली तिथे. व्हॉट वॉज बेस्ट फॉर यू विच यू विल एक्सपिरियन्स ट्वाइस ऑल्सो. आय वुड से ह्युमन राईड कारण दॅट वॉज रोलर कोस्टर तर खूप फन आलं तिथे. छान होती ती पण. हा. विदाउट वेटिंग टाइम असेल तर ती खरंच हा. छान आहे ह्युमन राईड. तेच. आणि आय थिंक तुला मिनियन्स वाला पण खूप मिनियन्स वाला पण एकदम आवडला असं. मला आणि ट्रान्सफॉर्मर्स वाला पण चांगला होता. येस. सो So- दीज वर आर रेकमेंडेशन. पण दीज आर जस्ट आर रेकमेंडेशन. तुम्ही तुमच्या इंटरेस्टनी सर्च करून करून जाऊ जा. शकता. बिकॉज मे बी लाइकिंग वुड बी डिफरंट. करेक्ट. किड्स असतील तर त्याच्याप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी चेंज होतील तुमच्या हा तुमच्या- एक्झॅक्टली. हा. रिक्वायरमेंट प्रमाणे प्रमाणे. यू विल कारण एक्सप्लोर काही किड्सला काही राईड्स मध्ये पण अलाउड नाही आहे तर मग हाईट ते सगळं वालं पण बघायला लागेल. क्रायटेरियाज आहेत. सो अँड देर इज वन टीप
आता सिन्स किड्सवाला टॉपिक आला ना, तर मग समजा तुमच्याकडे किड असेल किंवा आता तुम्ही ग्रुपमध्ये असाल आणि तुमच्या ग्रुपमधलं कोणाला तरी एकालाच करायचं आहे हा, आणि हा. किंवा तुमचं किड आहे तर मग म्हणजे मॉम डॅड आहेत आणि किड आहे आणि त्या किडला अलाउड नसेल तर फक्त डॅड जाऊन सोलो राईड करून येऊ शकतात. देन डॅड कॅन बी विथ द चाइल्ड अँड मॉम कॅन गो. तर हे सिंगल किंवा सोलो रायडर्सवाली एक लाईन सेपरेट असते, विच इज लाईक की जर एका राईडमध्ये 4 लोक बसल्याचे असतात आणि तिकडे 3च लोक असतील तर चौथा पर्सन त्या एक सोलो राईड ती लोक घेतात. सो सोलो टू रायडर घेतात. समराईज एक्सप्रेस पास कसा असतो तशा तिकडे एक्सप्रेस लाईन, नॉर्मल Normal लाईन line आणि सिंगल लाईन सोलो साठी लाईन Lines असते. असतात. तिथे फक्त एकच डिसएडव्हान्टेज आहे की यू कॅनॉट सिट विथ युअर फॅमिली मेंबर. करेक्ट. पण टाइम वाईज जर असं सोलो सगळ्या राईड केल्यात ना तर तुमचं 100% 100% कव्हर होईल. होईल Yes. युनिव्हर्सल. आणि काय काय राईड साठी सोलो राईड नाहीये, सोलो लाईन allowed नव्हती, नाहीये. हा. तर यू हॅव टू सर्च दॅट ऑल्सो. करेक्ट. आय थिंक दॅट वर आर टिप्स अँड रेकमेंडेशन. ओव्हरऑल आमचा युनिव्हर्सल स्टुडिओचा जो एक्सपिरियन्स होता तो ऑब्व्हियसली खूप खूप छान छान होता. आणि म्हणजे आम्ही किड्स आहोत. सिंगापूरला आलात आणि युनिव्हर्सल स्टुडिओ जर तुम्ही मजा करालच, ऑब्व्हियसली हा, करालच युनिव्हर्सल म्हणजे स्टुडिओ. मजा करण्यासाठी आणि explore आणि करण्यासाठी. कसं आहे माहितीये, जर तुम्हाला राईड जास्त खरंच खूप भीती वाटते ना तर शोज पण खूप आहेत. Correct. असं नाहीये की तुमचा फक्त डे राईड्स वेस्ट होईल. राईड्स राईड्स हा. असतात करत. बट राईड्स पण करा, ऑब्व्हियसली रेकमेंडेड आहेत त्या. दॅट्स इट आय थिंक फॉर डे Day 2. We hope you are liking our Singapore vlogs and So do like, share and subscribe and to our YouTube channel and just stay tuned with us for more such stay tuned with us for more such videos. yes. हे आउट्रोचं काहीतरी होतंय. We will come with this. Okay. Bye. Bye.